गाइज वेलकम टू द IBC इन्स्टिट्यूट. मी शेखर खैरनार तुमच्यासाठी आज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे नवीन क्वेश्चन्स घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला कंपाऊंड इंटरेस्टचा. आणि बघूया. कंपाऊंड इंटरेस्ट रिसिव्ड आफ्टर 2 years ऑन 7,000 rupees ॲट R% rate of interest compounded annually is rupees 1164.8. देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर. म्हणजे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट शोधायचा आहे. त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ऑप्शन्स आहेत 9%, 8%, 6%, 10% आणि 12%. आता ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं आहे हे आपण बघणार आहोत. सो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलेला आहे, त्या व्यतिरिक्त कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला आहे ते दिलेलं आहे. सो आपल्याकडे फॉर्म्युला असतो अमाऊंटचा. अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल 1 + R डिवाइड बाय 100 पॉवर n. हा अमाऊंटसाठीचा फॉर्म्युला आहे. आपण ह्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतो. तसं 2 पद्धती आहेत. दुसरा ऑप्शन असतो की तुम्ही ऑप्शनने जावं आणि इथे जी मी आता पद्धत शिकवतोय ती फॉर्म्युलाने जाण्याची पद्धत आहे. सो आपण काय करूया, अमाऊंट आपल्याकडे हे प्रिन्सिपल आहे आणि ही आपल्याला दिलेली आहे कंपाऊंड इंटरेस्ट. दोघांचे ॲडिशन केली तर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. सो अमाऊंट मिळतं आहे आपल्याला अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल आणि जे आपलं इंटरेस्ट आहे त्याचे ॲडिशन करतो आहे 8164 आणि 0.8 आणि डिवाइड बाय 7,000 त्यांनी जे दिलेलं आहे. मी काय करतो, पॉईंट काढून टाकतो आणि 1 0 खाली देतो जेणेकरून आपल्याला ते इझी जाईल. त्यानंतर पुढे आपल्याला करायचं आहे प्रिन्सिपल तर आपण इकडे घेतलेलं आहे. इथे आपल्याला जे सेम ॲज इट इज आहे 100 + R डिवाइड बाय 100 पॉवर n. अशा पद्धतीने आपण सोडवतो आहे. इथे काय करायचं आपल्याला 7ने डिवाइड करता येतं आहे का बघूया आपण. येस, 7ने डिवाइड करता येणार आहे आपल्याला. सो आपण 7ने डिवाइड करणार आहोत. 7 1 जा आणि हे 0. त्यानंतर 7 1 7, 1 उरला आहे, 7 1 7 आणि 4 11, 7 7 42, 4 उरलेत, 7 7 42 आणि 7 4 28. अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी मिळालं आहे. तर आता आपल्याला हे शोधायचं आहे की हा 11664 हा कोणाचा स्क्वेअर असेल का बरं. कारण की आपल्याला इथे एनच्या ठिकाणी त्यांनी काय देऊन ठेवलेलं होतं, 2 वर्ष. सो हे जो हिशोब चालला होता हा 2 वर्षाचा होता. हा स्क्वेअर काढून टाकण्यासाठी म्हणून आपल्याला समोरच्या साईडचा काय घ्यावा लागतो, स्क्वेअर रूट घ्यावा लागतो. तर आपल्याला इथे हा तर मिळाला आहे, हा 100चा स्क्वेअर रूट आहे जे 10,000 आहेत. वरती फक्त आपल्याला शोधायचा आहे की तो कोणाचा स्क्वेअर असणार आहे. सो तिथे स्क्वेअर आपल्याला मे बी 12चा मिळणार आहे. कारण की 9च्या स्क्वेअरच्या शेवटी 4 नाही आहेत. 8च्या स्क्वेअरच्या शेवटी येतो खरं तर 108. हरकत नाही, आपण ते कन्सिडर करू शकतो. स्क्वेअर रूट काढण्यासाठी जी मेथड आहे आपण ती यूज करूया इथे दोघांचं. आणि इथे 4साठी 2 ऑप्शन मिळतात. एक मिळतो आपल्याला 2 मिळतो आणि एक 8 8 64. सो आपण इथे 116ला कम्पेअर करूया. सो इथे 10 येणार आहे. 10 × 11 इज इक्वल्स टू 110 आणि हा त्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. सो आन्सर असणार आहे आपलं 108. ओके, सो 108 हा स्क्वेअर असणार आहे. इथे 108चा स्क्वेअर होता हा 11664 आणि इज इक्वल्स टू इथे येतं आहे 100 + R डिवाइड बाय 100 आणि 100 बिट गेट कॅन्सल. सो R इज इक्वल्स टू हा 100 इकडे आल्यानंतर काय बनणार आहे 8. सो Rची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 8. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया काय दिलं आहे. And next question is on the topic of problem on ages, and question is, after 6 years the ratio of the ages of Roop and Ashu will be 7:9 respectively. 3 years ago the ratio of the age of Roop and Ashu was 5:9. If Preet is 2 years younger than Ashu, then what is the present age of Preet? So आपल्याला प्रीतचं प्रेझेंट एज शोधायचं आहे. त्याच्यासाठी आपण आता काय करायचं आहे ते बघूया. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आफ्टर 6 years द रेशो ऑफ द एज ऑफ रूप अँड आशू हे आपल्याला 6 वर्षानंतरचं दिलं आहे. ते दिलं आहे 7:9. सो आपण काय कन्सिडर करूया, हे 7:9 फक्त लक्षात ठेवा की 7x आणि 9x हे कधीचं आहे, हे आहे आपलं 6 years आफ्टरचं, 6 वर्षानंतरचं. ओके, आणि त्यानंतर तो रेशो कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे, द रेशो ऑफ द रूप अँड आशू हा 5:9 बनतो. पण कधी बनतो तो 3 years ॲगो बनतो, 3 वर्षापूर्वी. म्हणजे हा रेशो काय असणार आहे 5:9 असणार आहे. सो 3 वर्षापूर्वी आपण ऑलरेडी काय दिलं आहे बघा आपल्याला,
इथे आपल्याला 6 वर्षानंतरचा रेशो दिला होता. म्हणजे आपल्याला 6 वर्ष मागे यावं लागणार आहे प्रेझेंटमध्ये येण्यासाठी आणि अजून 3 वर्ष पाठीमागे गेलो तर आपण प्रेझेंटपासून 3 वर्ष मागे जाऊ. म्हणजे 6 आणि 3 अशा पद्धतीने 9 वर्ष आपल्याला मागे जायचं आहे. तेव्हा कुठे आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. सो इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. इथे आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे आपल्याला 9 7 जा 63x येणार आहे आणि 9 5 जा 45x येणार आहे. दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. सो आपल्याला काय मिळणार आहे बघा इथे. सो इथे आपल्याला मिळतं आहे 8 अँड 18x आणि समोर व्हॅल्यू काय मिळणार आहे? इथली व्हॅल्यू सारखी असेल तर या दोघांमधला डिफरन्स चेक करायचा असतो. सो 5 आणि 9मध्ये डिफरन्स आहे 4चा आणि 9 चौक 36. सो आपण इथे डायरेक्टली 36 लिहू शकतो. 18 2 जा 36. सो एक्स व्हॅल्यू इज इक्वल्स टू 2. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर मिळालेली आहे आणि आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे बघा. आपल्याला खरं तर प्रीतचा एज शोधायचं आहे, पण प्रीतसाठी आपल्याला सांगून ठेवलं आहे इफ प्रीत इज 2 इयर यंगर दॅन आशू. आशूपेक्षा ती 2 वर्ष यंगर आहे. आशू म्हणजे हा आपला नेक्स्ट फॅक्टर होता, म्हणजे 9x होता. सो 9 × 2 करायचं आहे आपल्याला. 9 2 जा 18. पण हे वय आशूचं झालं, पण हे कधीचं झालं आहे बघा. हे आपलं होतं 6 इयर आफ्टरचं होतं, 6 वर्षानंतरचं होतं. म्हणजे याच्यात 6 वर्ष मायनस करावे लागणार आहेत. सो आपण अशा पद्धतीने 6 वर्ष मायनस केले की आपल्याला आशूचा एज मिळणार आहे, प्रेझेंट एज. सो ते मिळेल आपल्याला 12 वर्ष आणि जी प्रीत आहे ती 2 इयर यंगर आहे, म्हणजे छोटी आहे आशूपेक्षा. म्हणजे अजून 2 वर्ष मायनस केलं की आपल्याला प्रीतचं एज मिळणार आहे आणि ते मिळतं आहे आपल्याला 10 वर्ष. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. द क्वेश्चन इज बेस्ड ऑन प्रॉब्लेम ऑन एजेस. हे खूप महत्त्वाचा टॉपिक असतो. इथे आपण इक्वेशन बनवायला शिकतो आणि बऱ्याच गोष्टी शिकतो. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल करायचं आहे. त्यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आणि नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑन द टॉपिक ऑफ ॲव्हरेज. आणि इथे बघा क्वेश्चन काय दिला आहे. द ॲव्हरेज वेट ऑफ अ ग्रुप ऑफ 13 चिल्ड्रन इज 46 kg अँड द ॲव्हरेज वेट ऑफ 2 चिल्ड्रन्स इज सांगतायत 42.5 kg. वेन द फर्स्ट टीचर इज ऑल्सो ॲडेड टू द ग्रुप ऑफ द चिल्ड्रन देन द ॲव्हरेज वेट बिकम्स 47 kgs. ओके. सो जर पहिली टीचर आली तर काय होतं आहे आपलं 47 kg एज बनतं आहे. what will be the average weight of the group of children when second teacher get added. ओके. सो आपल्याला सेकंड टीचर ॲड झाल्यानंतर त्या ग्रुपचं वेट काय असणार आहे, ॲव्हरेज वेट काय असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आपल्याला इथे काय करता येणार आहे. द ॲव्हरेज वेट ऑफ ग्रुप ऑफ 13 चिल्ड्रन त्यांनी सांगून ठेवलं होतं 46 आहे, बरोबर ना. सो त्यांचा ॲव्हरेज वेट आपल्याला 46 हे माहीत आहे. तर त्यांनी काय सांगून ठेवलं आहे आपल्याला. तर जर फर्स्ट टीचर ॲड झाली तर त्यांच्या ग्रुपचा ॲव्हरेज 47 बनतो. म्हणजे पहिले प्रत्येकाकडे 46 होते, टीचरकडे पण 46 असणं गरजेचं होतं. पण टीचर आल्यानंतर प्रत्येकाचं 1-1 वाढतं आहे, म्हणजे 14 लोकांचं 14ने वाढणार आहे. सो टीचर किती एक्स्ट्रा घेऊन आली होती, इथे घेऊन आली होती 50. सो अशा पद्धतीने टीचरचं एज असणार आहे 50. त्यांनी अजून एक रेफरन्स दिला आहे ज्यामध्ये 2 टीचरचं त्यांनी ॲव्हरेज सांगून ठेवलं आहे 42.50. म्हणजे 42.5ला इंटू जर 2 केलं तर दोघी टीचरचं टोटल मिळणार आहे. ते मिळतं आपल्याला 85. त्यातनं जर 50 मायनस केले आधीच्या एका टीचरचं तर आपल्याला मिळतं आहे 25. तर इथे मिळतं आहे आपल्याला वेट ऑफ सेकंड टीचर. सो हे सेकंड टीचरचं वेट असणार आहे, बरोबर. सो ह्या सेकंड टीचरच्या वेटसाठी म्हणून आपल्याला काय करता येणार आहे. आता त्यांनी काय सांगून ठेवलं आहे आपल्याला, ऑलरेडी एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे ज्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की आधीचं वेट 46 होतं. ते विचारतायत सेकंड टीचर ॲड झाल्यानंतर जे ॲव्हरेज असेल ते काय असणार आहे. सो आपण 46 म्हणजे नवीन टीचरने पण 46 घेऊन येणं गरजेचं होतं, पण ती कमी घेऊन आली आहे. किती घेऊन आली आहे, 25च घेऊन आली आहे. म्हणजे कितीची कमी झाली, तिथे कमी झाली आहे 21ची. आणि ही 21ची कमी किती लोक भरून काढणार आहेत. ती टीचर आल्यानंतर आधी 13 लोक होते, सेकंड टीचर आल्यानंतर 14 लोक होणार आहेत. म्हणजे ही 21ची कमी 14 लोकांना भरून काढावी लागणार आहे. सो 14 आणि 14 75. सो 1.5चा काय येणार आहे आपल्याकडे डिफरन्स येणार आहे. सो 1.5चा डिफरन्स येणार आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला 46मधून 1.5 मायनस करायचे आहेत. 46मधून जर आपण 1.5 मायनस केले तर आन्सर मिळतं आपल्याला 43.5. ओके. नाही 46मधून 1.5 मायनस करायचं आहे ना आपल्याला. सो आन्सर असणार आहे आपलं 44.5, जे इथे दिसत तर नाही आहे पण मे बी
आणि नन ऑफ दिस आन्सर आहे आपलं. तर आन्सर असणार आहे 44.5. ओके, सो आन्सर इज 44.5, नन ऑफ दिस. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम ऑन ट्रेन्सचा आहे. सो क्वेश्चन काय सांगतोय बघूया. अ ट्रेन टेक्स 4 hours टू रीच स्टेशन बी फ्रॉम स्टेशन ए. इफ it reduces its speed by 24 km/h, it takes 30 minutes more for the journey. Then what is the distance between A and B? आपल्याला A आणि B मधलं डिस्टन्स सांगायचं आहे आणि ऑप्शन्स जे तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात. तर बघूया ह्या क्वेश्चनला कसं डील करता येतं. इथे एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला की टाईम आणि स्पीड यांचं रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं जेव्हा डिस्टन्स काय असतं दोन्ही केसमध्ये सेम असतं. सो इथे आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए अँड बी शोधायला लावलं आहे, ते कॉन्स्टंट असणार आहे. सो डिस्टन्स आपल्यासाठी कॉन्स्टंट आहेच, पण इथे दोन कंडिशन आहेत. सो न्यू आणि ओल्ड कंडिशन. न्यू कंडिशनमध्ये त्याला 30 मिनिट एक्स्ट्रा लागत आहेत, सो तो 4.5 तास घेतो आहे. सो ओल्ड कंडिशनमध्ये 4 तास लागायचे आहेत, इथे 4.5 घेतो आहे. सो 4.5 येतं, पण मी पॉईंटच्या ऐवजी इकडे 0 देतो आहे. सो हे कशाबद्दल झालं आहे आपलं, हे झालं आहे टाईमबद्दल. सो याचा रेशो काढूया आपण. 5 9 जा 45, 5 8 जा 40. सो रेशो बिटवीन द न्यू अँड ओल्ड टायमिंग इज 9:8 आणि स्पीड याच्या इन्व्हर्स असणार आहे. सो तो असणार आहे 8:9. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोघांमधला स्पीडमधला डिफरन्स 1 दिसून येतो आहे. आणि 1 म्हणजे 24 किलोमीटर, कारण की डिफरन्स बिटवीन बोथ द स्पीड इज 24. सो आपल्याला हे दिसून येतं आहे. सो 1ला आपण काय म्हणू शकतो, 24 म्हणू शकतो. तर आपल्याला काय शोधायचं आहे, ओल्ड स्पीड शोधूया आपण. 9 शोधूया, तसा नवीन शोधला तरी चालणार आहे, पण मी ओल्ड शोधतो. सो 9 म्हणजे काय, सो 9 × 24 करायचं आहे. 9 4 जा 36, 3 4 कॅरी, 9 2 जा 18 and 3 is 216. अँड वी हॅव टू मल्टिप्लाय इट विथ द 4 hours, कारण की ओल्ड कंडिशनमध्ये त्याला 4 तास लागायचे. सो इट इज द स्पीड अँड इट इज द टाईम, आणि स्पीड इंटू टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स. 16 चौक 64 आणि 4 2 8. अशा पद्धतीने टोटल डिस्टन्स इज 864 किलोमीटर. इतकं सोपं एक्झाम्पल आहे. फक्त काही रिलेशन्स माहीत असायला पाहिजे. आणि ह्या रिलेशनसाठी म्हणून ऑलरेडी आपण लेक्चर्समध्ये शिकलेलो आहेतच की जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर टाईम आणि स्पीड इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. पुढचा क्वेश्चन बघा, ॲलिगेशन अँड मिक्सचरचा आहे. सो क्वेश्चन नंबर 5 आजसाठी शेवटचा क्वेश्चन. A vessel contains 840 liters mixture of liquid A and B. When 60 liters liquid B is added to the mixture, then the ratio of the liquid A and B becomes 7:5 respectively. What is the initial quantity of the liquid B? आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या क्वेश्चनला बघूया कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. इथे आपण छोटीशी कन्सेप्ट यूज करूया, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. इथे जर आपल्याला सांगितलं गेलं आहे की 840 लिटर्स टोटल मिक्सचर होतं. सो 840ला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड करूया. एक ए असणार आहे, एक बी असणार आहे. बीला एक्स म्हणूया, कारण की आपल्याला बी शोधायचं आहे. आणि ए काय असेल मग, 840 मायनस एक्स इतकी क्वांटिटी असणार आहे. सो ह्या क्वांटिटीमध्ये ते बी ॲड करत आहेत. बीमध्ये 60 लिटर ॲड करत आहेत. सो याला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहूया अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये 60 लिटर ते ॲड केल्यानंतर नवीन रेशो ए टू बी काय बनतो आहे, 7:5 अशा पद्धतीने बनतो आहे. आता ह्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो मल्टिप्लाय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. 5ने इकडे आपण मल्टिप्लाय करणार आहे, 5ने इकडे. सो हे काय होतं आहे बघा, 0 5 4 जा 20 अँड 8 5 जा 40 प्लस 2 इज 42 मायनस 5x आणि इकडे येणार आहे 7x आणि 6 7 जा 42 420. मग आता हा 5 इकडे येताना प्लस होणार आहे. सो 7 आणि 5 12 होतात, 12x आणि इकडे 420 इकडे येताना मायनस. सो इथे हे उत्तर मिळतं आहे. आणि 12ने आपण डिवाईड करूया. सो 12ने जर डिवाईड केलं आपण तर 12 त्रिक 36 आणि 12 एक 12 आणि 12 पंच 60. एक्सची व्हॅल्यू मिळाली 315 आणि आपलं उत्तर ही असणार आहे 315, कारण की एक्स म्हणजेच बी होता आणि आपल्याला बीच फाइंड आउट करायचा होता. अशा पद्धतीने जर तुम्ही हे क्वेश्चन सोडवत गेलात तर तुम्हाला नक्कीच सगळे टॉपिक्स खूप इझिली जमतील.